आणि आता न्यूज टॉप 9 मध्ये आजच्या मोठ्या बातम्या आपण पाहूया। टोलच्या मुद्द्यावर उद्या मुख्यमंत्र्यांना भेटणार, माझा टोलला विरोध नाही, टोल वसुली कशी होते हा मुद्दा, एवढ्या काळामध्ये हायवेचे पैसे वसूल झाले नाहीत का, राज ठाकरेंचा सवाल। मी अजून अजित पवार गटामध्ये जाण्याचा निर्णय घेतला नाही, मी आतापर्यंत काँग्रेसमध्येच, पण कार्यकर्त्यांच्या बैठका घेणं सुरू, कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेतोय, काँग्रेस नेते बाबा सिद्दीकी यांचं सूचक विधान। अजितदादांसोबत कौटुंबिक संबंध, मी काँग्रेसमध्येच, अजित पवार गटाच्या प्रवेशाच्या चर्चांवर जिशान सिद्दीकी यांचं वक्तव्य। तर बाबा सिद्दीकी यांना समाज आणि देश माफ करणार नाही, बाबा सिद्दीकी अजित पवारांसोबत गेले तर त्या जागेवर ठाकरे गटाचा उमेदवार जिंकेल, संजय राऊतांची सिद्दीकींवर टीका। बाबा सिद्दीकी यांच्यावरील प्रश्नावर अजित पवारांनी बोलणं टाळलं, काँग्रेस नेते बाबा सिद्दीकी अजित पवार गटामध्ये जाणार असल्याच्या चर्चेवर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला दादांची बगल। मळमळ, जळजळ आणि भाजप द्वेष, त्यामुळे ना ग्रामपंचायत जिंकण्याची वॉरंटी असं म्हणून जनतेला हवी मोदींची गॅरंटी, उद्धव ठाकरेंच्या रायगड दौऱ्यावर आशिष शेलार यांची टीका। आशिष शेलार हे वाचाळवीरांसारखे बोलतात, त्यांचं म्हणजे शेंबूड माझ्या नाकाला आणि हसतो दुसऱ्याला। शेलारांनी ठाकरेंच्या रायगड दौऱ्यावर टीका केल्यानंतर भास्कर जाधवांची टीका। उद्धव ठाकरे यांनी बिल्किस बानोचा वकालतनामा घेतलाच, रायगडच्या भूमीतील भाषणात ठाकरेंनी बिल्किस बानोवर दया दाखवलीच, आशिष शेलार यांचं वक्तव्य। अत्याचार झालेल्या स्त्रीला धर्माचं लेबल लावत असाल तर हा व्यक्तिदोष आहे की पक्षाची संस्कृती, रोहित पवार यांचा शेलारांवर हल्लाबोल।